कर पाहूया आता स्वतः कर्णधार आहेत ते शुभम इंदुलकर आणि हा ते चेंडू समजलेला नाही आणि एक धाव त्यांनी घेतलेली आहे आणि दोन धावामध्ये पाहूया ओके ते होणारच होतं काही गरज नव्हती धावण्याची. चला असू द्या ठीक आहे. धाव संख्या झाली 29 आणि मला वाटतो अंबर ओव्हर संपलेले आहे ना. ओके चला म्हणजे दोन षटकं संपलेले आहेत. आता स्वतः कर्णधार तंबूत परतलेले आहेत आणि त्यांची जागा घेणे जात आहेत ते नरेश चातले. एक आहे खूप टायगर असे म्हणजे नावाजलेले फलंदाज होते ते माझ्या सोबत देखील खेळलेले आहेत माझ्या टीम मध्ये. सुंदर अशी त्यांची फलंदाजी आहे. लेफ्टी बॅट्समन आहेत ते. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. आता दोन षटकं संपलेले आहेत. त्या दोन षटकामध्ये धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29. टायगर जिंदा आहे. चला आता हा गोलंदाज कोण आहे. बंटी. बंटी सुंदर अशी गोलंदाजी केली. सुंदर अशी विकेला काही त्याचा चेंडू समजलेला नाही. निर्धाव चेंडू सरळ विकेटच्या हातामध्ये. एकी धाव मध्ये धाव स्थिरावली आहे. धाव संख्यामध्ये ती 29. आता बंटी पाहूया त्यांचा पुढचा चेंडू हा त्यांनी सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धावा. मी पहिल्यांदाच बोललो विकी लोखंडाचा झेल सुटला तिथे त्याचा तो फायदा नक्की उठवणार आहे आणि त्यांनी तो फायदा त्याचा घेतलेलाच आहे. धाव संख्या झाली ती 35. आणि झेल सुटला त्याची वैयक्तिक धाव संख्या ती 25 आणि संघाची धाव संख्या 35 म्हणजे फक्त 10 धावा संघाच्या प्लेयरने केलेली आहे आणि त्याची वैयक्तिक धाव संख्या 26 झालेली आहे. चला मला वाटतं पंच डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. ओके चला धाव संख्येची भर पडली. धाव संख्या झाली ती 36 आणि करण इंदुलकर विकी यांची वैयक्तिक धाव संख्या ती 26. कारण आता जर झेल सुटला नसता तर एवढी धावसंख्या झालीच नसती. असो क्रिकेट आहे ते होता. आता पुढे 3 धावा ते विकेट वगैरे बाद झाला असता. ठीक आहे क्रिकेट आहे ते पाहूया. आता बंटी यांचा पुढचा चेंडू त्यांच्यामध्ये देखील आता विकी पाहूया आपल्या संघासाठी. जयश्रीदाकडून ऑफसाइड चेंडू कटवलेला आहे विकी आणि एक धाव तर घेतलेली आहे आणि मला वाटतं पाहूया आणि 2 धाव पूर्ण केलेले. धाव संख्यामध्ये भर पडली. धाव संख्या झाली ती 38. 38 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक चालू. वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक तिसरं षटक. सुंदर अशी फलंदाजी केली आहे ती विकी लोखंडे आणि त्यांची वैयक्तिक संख्या 28 आणि हा लेग साईडला चेंडू कटवलेला आहे डिक्लेअर झोन मध्ये. मला वाटतो नाही सॉरी एक धाव घेतलेली आहे आणि तो विकी सर्व आणि हा आउट होत होता वाचला आहे तो नरेश आणि पंच 2 धावा ना. ओके चला आणि धाव संख्या झाली आहे ती 40 म्हणजे 40 आणि आता हॅलो आता जयश्री यद्दाची धाव संख्या झाली आहे ती 40 आणि आता 3 स्टार तिवल्याला 41 ची चेस करायची आहे. आता बघूया आता कर्णधारांनी सांगितलेलं आमच्याकडे आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. आता आपण त्यांना आता फलंदाजी त्यांना करणे जरुरी आहे कारण आता सिक्सर आणि चौकाची आताशबाजी होणे गरजेचं आहे. कारण एका षटकाला मला तर कमीत कमी 13 13.5 म्हणजे 14 धावाची आवश्यकता आहे 3 स्टार टिबलेला. तर प्रत्येकाने फलंदाजी आपल्या आता याच्यामध्ये यापुढे होणार सामना ब्रदरहुड 11 वर्सेस शिवत 11 या दोन्ही संघाच्या कर्णधाराने प्लेयर तयार राहावे. ब्रदरहुड 11 वर्सेस शिवत 11. ब्रदरहुड चे कर्णधार ब्रदरहुडचे कर्णधार आणि सिवार्थ 11 चे कर्णधार दोन्ही कर्णधारांनी स्टेज जवळच आहे. ब्रदरहुड 11 वर्सेस जयश्री 11 सॉरी
शिवात 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉस बॉक्सचा संपर्क टॉस बॉक्स मध्ये यावे. दोन्ही संघाचे कर्णधार ब्रदरहुड 11 वर्सेस यापुढे होणार सामना शिवात 11. चला टॉच उडवण्यासाठी मी विष्णू भोसले यांना विनंती करतो की त्यांनी टॉच बॉक्स मध्ये येऊन टॉच उडवून घ्यावे. विष्णू भोसले साहेब टॉच उडवून घ्यावे. कॉइन दे विष्णू भोसले साहेब टॉच उडवून घ्यावे. चला पंच सामना त्वरित चालू करावा. 3 स्टार वरचे जयश्री अद्दा यामध्ये जयश्री अद्दानी फलंदाजी घेऊन त्यांनी त्यांच्याकडे 40 धावांचं आव्हान केलेलं आहे आणि ते 41 नाही 40 धावांचं आव्हान केलेलं आहे आणि त्यांना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजे 3 स्टार टिबलेला. पाहूया आपल्या संघासाठी आता बॅटमॅन आपले उतरलेले आहेत. पंच ग्राउंड मध्ये कोणतीही मीटिंग घेऊ नका. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मीटिंग घेऊ नका. ग्राउंड वरती त्वरित सामना सुरू करावा. कर्णधार जयश्री कर्णधार शुभम इंदुलकर, उपकर्णधार विकी लोखंडे. आपला सामना त्वरित चालू करावा. आपल्याला सामने खूप खेळवायचे आहेत. चला लवकरात लवकर सामने चाल. पंच आकाश हॅलो इंदुलकर. पियुष, टॉस जिंकून तू काय घेणार आहेस प्रथम? फिल्डिंग. मागाशी म्हणालात की 15-20 पर्यंत रोखू शकतो. खरोखर तुम्ही चांगली बॉलिंग केली. आता तुम्ही ब्रदरहुड्स ही पण एक चांगली टीम आहे, त्यांना तुम्ही कितीपर्यंत धावा रोखणार? 20. बरोबर. परत एकदा 20चं टार्गेट दिलेलं आहे. थँक्यू. कुणाल तुझ्यासाठी बॅटिंग आले. आता बॅटिंग पियुषने सांगितले की 20 मध्ये तुम्हाला रोखणार, तर तुम्ही मला कितपत वाटतं धावा काढणार तुमच्या टीमसाठी? शिवात 11 मला रन मारू शकतो. गोलंदाजी तीस, स्वीकारली आहे. तीस. कारण त्यांच्या ओके, ठीक गोलंदाजीत आहे. स्वतःचा आत्मविश्वास आहे आणि तो आपला- आत्मविश्वास सर्वांगीण सादर केलेला आहे. पियुष इंदुलकर म्हणजे स्वतः कर्णधार आहेत आणि ते त्यांनी सिद्ध करून दे की पहिल्या मॅचला देखील दाखवलेलं आहे. पाहूया पुढील त्याच्यात होणारा सामना आपण त्याच्यामध्ये त्यांची काय आहे तर पाहूया. आता सामना त्वरित चालू करावा. जयश्री अद्दाच्या प्लेयरनी लवकर प्रत्येकाला नियम सांगता येणार नाही. जो आपला नियम सर्वांना आहे हॅलो, तसंच हॅलो. पंचाकडे कोणत्या प्रकारची वाद करू नका. हॅलो, प्रत्येक संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. आपले जे 15 खेळाडू आहेत त्या 15 खेळाडू जे आपले खेळणारे 11 खेळाडू आहेत ते इथूनच बाहेरूनच डिस्कस करून जायचं आहे. तिथून आतमध्ये मैदानात डिस्कस करायचं नाही आहे आणि इथूनच तुम्ही कन्फर्म करून जायचं आहे की कोण कुठे क्षेत्ररक्षण करेल, कोण काय करेल. पुन्हा आपलं तिथे गेल्यानंतर आपल्याला एक बराच वेळ लागतो, त्याच्यामुळे थोडासा आपला वेळ जास्त जाणार आहे. थँक्यू डांगले साहेब. चला आता जयश्री याच्याकडून प्रथम गोलंदाजीसाठी आले ते कोण आहे सॉरी विवेक भोसले. आता हे देखील नावाजलेले गोलंदाज आहेत. आपले विष्णू भोसले यांचे चिरंजीव विवेक भोसले. पाहूया आपल्या संघासाठी लवकर चालू करा. प्रथम गोलंदाजी करत आहेत. चला आता जयश्री प्रथम गोलंदाजी विवेक भोसले त्यांना स्ट्राईकला आहेत. बंटी स्ट्राईकला ते बंटी आणि नॉन स्ट्राईकला पंथन देखील चांगले दोन्ही देखील चांगले नावाजलेले फलंदाज आहेत. आज त्याच्याबरोबर मी जवळजवळ 15-20 दिवस आज ग्राउंडवर खेळतोय. सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी करत आहेत ते मंथन पाटील आणि बंटी. पाहूया 3 स्टार टिबलियाकडून फलंदाजीसाठी आले. त्यांना 41 रनचं टार्गेट आहे समोर 40 रनाचं आणि हा ऑफसाईड चेंडू कटवलेला आहे. एक धाव घेतलेला आहे. पाहूया आणि हा गचा क्षेत्ररक्षण झाले तो म्हणजे कोण आहे मोठा स्वतः संगमालक आहे का सागर पवार. अच्छा त्यांच्या म्हणजे मला वाटतं ढेंगा करून बॉल गेलेला आहे. नाही सॉरी विकी लोखंडे कारण त्यांनी जास्त रन मारलेत ना म्हणून. बरोबर ठीक आहे चला असू द्या. ठीक आहे आता धावसंख्या झाली होती 2. पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक पहिला षटक सांघिक पहिला षटक विवेक भोसले यांचा पहिला चेंडू आणि हा पंचांकडे गाल घेतली. निर्धाव चेंडू विकेटकीच्या हातामध्ये. एक धाव देखील झालेली नाही. निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी केली होती विवेक भोसले यांनी. बंटीला काही चेंडू समय दिला नाही. पाहूया बंटी आपल्या संघासाठी काय करतोय आणि हा चेंडू कटवलेला आहे तो मला वाटतो सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या झाली ती 8 सिंगल आकडा 8. पाहूया विकी यांचा
सॉरी विवेकांचा पुढचा चेंडू बंटी यांना बाह्य बंटी आणि हा त्याने देखील कटवण्याच्या प्रयत्नामध्ये होते पण काही चेंडू समजलेला नाही निर्धाव मला वाटतं चेंडू सुंदर अशी गोलंदाजीची ताकद येते विवेक भोसले एक षटकात फलंदाज आहे षटकाने मारणार त्याच्यामध्ये कोणती काही टेन्शन घ्यायची काही गरज नाही बॅटमन आहेत ते चला पाहूया सुंदर अशी आणि हा देखील 6 धाव आहेत ना 6 चला सरपंच लाईनमॅन पंच लाईनमॅन 4 धावा 10 संख्या दिले 12 10 संख्या दिले ती 12 हॅलो अजून हॅलो आपली स्पर्धा यूट्यूब लाईव्ह असल्यामुळे कोणी ते दाखवण्याची गरज नाही आहे पंच निर्णय देतील कृपया ही चुकी जरा करू नका इतर खेळाडूंनी चुकी करू नका पंच निर्णय देतील इथे येऊन प्रत्यक्ष पाहतील खेळाडूंना बघण्याची गरज नाही आहे चला आता दुसरी गोलंदाज वैयक्तिक पहिले षटक आणि सांघिक दुसरं षटक विकी लोखंडे पाहूया विकी लोखंडे आणि हा चेंडू पंचांकडे गाठ घेतलेले काही काही पंचांवर कोणत्या प्रकारचा परिणाम नाही धावसंख्या तिथे स्थिरावली आहे ती म्हणजे झाले 12 चला विकी यांचा पुढचा चेंडू मंथन येणार आणि मंथन उंच का असा कटवलेला आहे पाहूया आणि या दोन खेळाडूंच्या मध्ये कॅच आहे आणि ठीक आहे असू द्या 2 धावा तर मला वाटतं निघालेले आहेत धावसंख्येची भर पडली धावसंख्या दिली ती मध्ये 14 14 चला ठीक आहे विकी यांचा पुढचा चेंडू मंथन आहे ना आता बघू विकी आपल्या गोलंदाजीकडून कितपत रोखतायत मंथन आहे ना विकी चला विकी यांचा पुढचा चेंडू मंथन आहे ना आणि आज त्यांनी लेग साईडला चेंडू कटवलेला मला वाटतो पंच डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव चला ठीक आहे धावसंख्या झाली ती 15 चला विकी यांचा पुढचा चेंडू मंथन आहे ना आणि स्वतः जेल घेतलेले विकी लोखंडे आणि मंथन यांची कारण मंथन असा खेळाडू होता की तो सीमारेषेच्या बाहेर चेंडू पोहोचवण्याचा त्याच्याकडे कला होती पण तो जेलबाज झालेला आहे आणि धावसंख्या तिथं स्थिरावली आहे ती म्हणजे झाली 15 आता मला वाटतं ही मॅच 15 चेंडूची आहे आता मला एक षटक संपलेलं आहे आता दुसरं षटक चालू आहे विकी लोखंडे यांचं सांघिक दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक आहेत सुंदर अशी त्यांनी गोलंदाजी केलेली आहे आता त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते म्हणजे तो यश सावंत चला हे देखील नावाजलेले फलंदाज चांदोरी संघाकडून पाहूया आपल्या होम ग्राउंड आहे त्यांचा पाहूया आपल्या संघासाठी काय करते आणि त्यांना काय चेंडू आणि पंचांकडे गाठ घेतलेले आणि निर्धाव झाले एक धावसंख्या भर पडलेले धावसंख्या झाली ती 16 चला विकी यांचा पुढचा चेंडू यश यांना सुंदर अशी गोलंदाजी केली ती विकी यांनी आणि हा त्यांना देखील चेंडू समजलेला नाही पंचांकडे गाठ घेतलेली ओव्हर समाप्त झालेली मला वाटतं आता शेवटचं षटक आहे पाच चेंडू कमीत कमी मला वाटतं 25 धावा 5 चेंडू 25 धावा हां 25 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धावा 5 चेंडू 25 धावा अशा दिले तर नक्की होणार चला अतिरिक्त धाव 9 चेंडू मला वाटतं 7 धावा आहे 6 आणि प्लस ना 7 धावा ओके 23 चला ठीक आहे असं दिला तर नक्की होणार आहेत हा काय क्रिकेट आहे सांगू नाही शकत हा आणि चेंडू समजलेला नाही आहे ठीक आहे एक धाव घेतलेली आहे धावसंख्येची भर पडली धावसंख्या झाली ती 24
ठीक आहे. आता अजून मला वाटतो हां एक चेंडू झालेला आहे. 17 म्हणजे 4 चेंडू 17. 4 चेंडू 17 धावा. चल 4 चेंडू 17 धावा पाहूया. हा हा सुंदर अशी गोलंदाजी केली स्पिनर ऑफ स्पिनर मध्ये देवरुखकर आपले भूषण देवरुखकर. 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी 3 स्टार टिबलेला पाहूया. चला ब्रदरहूड आणि शिवा इलेव्हन संघात तयार राहावेत आणि हा देखील यशला समजला. आता मला वाटतं पूर्ण विजय झुकलेला आहे तो म्हणजे जयश्री यद्दाकडे. जयश्री यद्दाकडे जवळजवळ विजय झुकलेला आहे पाहूया. सुंदर अशी गोलंदाजी केली ते देवरुखकर यांनी. स्पिनर ऑफ स्पिनर आहेत ते आणि हा हा पंचांकडे गाठ घेतलेली आहे आणि कारण स्ट्राईक घेतलेली आहे. मला वाटतो निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी केली ती म्हणजे देवरुखकर भूषण देवरुखकर गुरुजी बघू पाहूया आणि हा मारू द्या चला. आणि विजय झुकलेला आहे तो म्हणजे जयश्री यद्दाकडे आणि जयश्री यद्दा संघ विजय झालेला आहे. जयश्री यद्दा संघाचे युनिटी चषक चांदोली शक्ती क्रमांक चांदोलीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. यापुढे होणारा सामना आहे ब्रदरहूड 11 वर्सेस शिवात 11. दोन्ही संघाच्या करणे आपली फिल्डिंग लावून घ्यावी. मला वाटतो शिवात 11चा प्रथम गोलंदाजी आहे त्यांनी आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. चला आजचं खरं मानकरी आहेत ते म्हणजे जयश्री यद्दाचे विकी लोखंडे यांचा मी शिवशक्ती क्रीडा मंडळच्या